Welcome once again. So let's start with the discussion of electrostatic. आपण लास्ट लेक्चरला पोटेन्शियल एनर्जी, इलेक्ट्रोस्टॅटिक पोटेन्शियल एनर्जीचा स्टडी करत होतो. त्याच्या रिलेटेड आपण लास्ट लेक्चर बघितलेला आहे. आजच्या लेक्चरमध्ये आपण त्यातला एक पॉइंट राहिलेला होता आपला, तो आधी कंटिन्यू करूया आणि मग त्याच्यानंतर पुढचे पॉइंट्स बघूया. आज थोडंसं थिअरॉटिकल होणार आहे, थेरी जास्त आहे आजच्या लेक्चरसाठी. आज मोस्ट ऑफ आपण थेरी जे पॉइंट्स आहेत इलेक्ट्रोस्टॅटिकमधले त्याचं डिस्कशन करणार आहोत. सो सगळ्यात पहिल्यांदा आपण पोटेन्शियल एनर्जीचा एक पॉइंट होता तो बघूया. एक्सप्रेशन फॉर पोटेन्शियल एनर्जी ऑफ an electric dipole in an external field आता इथली पोटेन्शियल एनर्जी फाइंड करायचं आहे. मग नेहमीप्रमाणे पहिल्यांदा आपण वर्क डन फाइंड करतो आणि वर्क डन फाइंड झाल्यानंतर मग त्याचं कन्वर्जन कशात कन्सिडर करतो आपण, पोटेन्शियल एनर्जीमध्ये. ओके, मग त्याच्या आधी डायग्राम बघूया की या पॉईंटसाठी डायग्राम काय असेल. आता पॉईंट काय बघा, इलेक्ट्रिक डायपोल. काल मी तुम्हाला शॉर्टमध्ये सांगितलं होतं, जसं मॅग्नेटिक डायपोल असतं तसंच इलेक्ट्रिक डायपोल असतं. सो आपण कन्सिडर करूया इलेक्ट्रिक डायपोल. सो हे इलेक्ट्रिक फील्ड मी ड्रॉ करतो पहिल्यांदा. सो लेट अस कन्सिडर दिस इज द इलेक्ट्रिक फील्ड. दिस इज E bar in this direction. Okay, and we have suppose the electric dipole like this. So this is suppose plus Q charge. This is force on plus Q charge is Q into E. Okay, and this is suppose what, minus Q charge, and the force on minus Q charge is Q into E bar or E, we can say that. This is center. suppose तो डायपोल म्हणजे दोन चार्जेस ना, दोघांच्या मध्ये डिस्टन्स किती असतं, मग ट्वाइस एल इतका डिस्टन्स असतं ना, ज्याला आपण इलेक्ट्रिक लेंथ म्हणतो. जशी मॅग्नेटिक लेंथ असते तशी. आणि इथं अँगल आहे सपोज थीटा अँगल आहे. सो थीटा इज द अँगल. डायपोल मोमेंट किंवा जो डायपोल आहे त्यानं E बरोबर केलेला अँगल आहे. सिंपल एवढी डायग्राम आहे बघा. आणि आता हे असं रोटेट होते असं आपण कन्सिडर करूया. द क्लॉकवाईज, दिस इज रोटेटिंग क्लॉकवाईज. मॅग्नेटिकमध्ये पण होतं ना, मॅग्नेट क्लॉकवाईज रोटेट होत होता, तसं आपण कन्सिडर करूया की हे रोटेट होते आता. ओके, आता रोटेट होते म्हणजे याच्यावरती टॉर्क ॲक्ट होतं ना. टॉर्क इज इक्वल टू व्हॉट इज टॉर्क इज इक्वल टू फोर्स इंटू डिस्प्लेसमेंट, बरोबर ना. सो वी कॅन हॅव टॉर्क इज इक्वल टू फोर्स इंटू डिस्प्लेसमेंट असं आपण म्हणू शकतो, चालेल. बट हा जो टॉर्क ॲक्ट होतोय तो किती ॲक्ट होतोय आपल्याला, तुम्हाला मी ही काल डेफिनेशन सांगितली होती. टॉर्क इज इक्वल टू MB साइन थीटा असतो ना मॅग्नेटिझममध्ये. आता हे कसं एक्सप्रेशन आलं हे बघितलं आपण. सेम हे एक्सप्रेशन याच्यासाठी वापरायचं. म्हणजे सुरुवातीला आपण म्हणूया की लेट अस कन्सिडर टॉर्क किती ॲक्ट होईल, मग MB, एमच्या ऐवजी काय P, बीच्या ऐवजी काय E, आणि पुढं साइन थीटा. सो दिस इज व्हॉट, दिस इज द टॉर्क ॲक्टिंग ऑन दिस इलेक्ट्रिक डायपोल. एवढा टॉर्क ॲक्ट होतो आणि तो डायपोल काय होतोय, रोटेट होत आहे. सो दिस इज अवर फर्स्ट कंडिशन. किंवा हे बेसिक, याची काही गरज आत्ता इथं नाही आहे, पुढं आहे याची गरज. ओके, सो सुरुवातीला हा डायपोल रोटेट होते असं आपण म्हटलं. किती टॉर्क ॲक्ट झाला त्याच्यावरती, PE साइन थीटा. व्हॉट इज मीन बाय P? P इज द इलेक्ट्रिक डायपोल मोमेंट. इथे लिहितो वाटल्यास मी, वेअर P इज व्हॉट, P इज इलेक्ट्रिक डायपोल मोमेंट. जसं मॅग्नेटिक डायपोल मोमेंट EM असतं ना, तसं इलेक्ट्रिक डायपोल मोमेंट P असतं. आणि E म्हणजे काय, इलेक्ट्रिक फील्ड. जसं मॅग्नेटिक फील्ड असतं तसं E म्हणजे काय, इलेक्ट्रिक फील्ड. अँड थीटा इज द अँगल बिटवीन डायपोल अँड इलेक्ट्रिक फील्ड. E आणि P मधला अँगल आहे असं आपण म्हणूया थीटा. ओके, सो इतका टॉर्क ॲक्ट होतोय आणि हा डायपोल आता काय होतोय, रोटेट व्हायला लागलेला आहे. आता आपण काय करूया, याला सपोज थांबवायचं आहे आपल्याला. जो रोटेट होतोय त्याला आपण स्टॉप करायचा आहे. तर काय करायला लागेल, एक्सटर्नल टॉर्क याच्यावरती ॲक्ट करायला लागेल, याच्या अपोजिट डायरेक्शनमध्ये एक्सटर्नल टॉर्क ॲक्ट करायला लागेल. म्हणजे T2 EXT म्हणतो मी, एक्सटर्नल टॉर्क. म्हणजे जर एक्सटर्नल टॉर्क अप्लाय केला तर तो काय होईल, डायपोल आहे तो थांबेल असं आपण म्हणूया. आणि तो टॉर्क केवढा अप्लाय करायला लागणार, जेवढ्या टॉर्कने तो फिरतोय तेवढाच अप्लाय करायला लागेल ना.
लक्षात येत आहे का बघा, जेवढ्या रोटेशनने ते फिरते तेवढंच अपोजिट रोटेशन जर अप्लाय केलं तर तो काय होईल, डायपोल स्टॅटिक म्हणजे चार्ज स्टॅटिक पोझिशनला येऊ शकेल असं आपण म्हणूया. मग ती प्रोसेस करण्यासाठी काहीतरी वर्क डन लागेल. सो तेच वर्क डन म्हणजे आपण म्हणूया पोटेन्शियल एनर्जी. आता पोटेन्शियल आणि कायनेटिकचा अर्थ कळतोय का बघा. आता फिरतोय तो डायपोल म्हणजे कुठली एनर्जी त्याच्यावरती कायनेटिक एनर्जी असं आपण म्हणूया. त्याला थांबवायचं आहे म्हणजे कायनेटिक एनर्जीचं कन्व्हर्जन कशात करायचं आहे, पोटेन्शियलमध्ये करायचं आहे. सो त्याला थांबवायसाठी जे काही वर्क डन लागेल ते वर्क डन म्हणजेच पोटेन्शियल एनर्जी. ओके. सो आपण पहिल्यांदा कन्सिडर केलं की एवढ्या टॉर्कनं तो काय व्हायला लागलेला आहे, रोटेट व्हायला लागलेला आहे. आता आपल्याला त्याच्यावरती एक्सटर्नल टॉर्क अप्लाय करायला लागेल ना. ओके. मग एक्सटर्नल टॉर्क अप्लाय करायला लागेल, एवढाच अप्लाय करायला लागेल ना. सो PE sin थिटा चालेल का. ओके. आता काहीतरी तिथे वर्क डन होणार आहे, स्मॉल वर्क डन. सो वर्क इज इक्वल टू काय असतं, फोर्स इंटू डिस्प्लेसमेंट ना. सो वर्क इज इक्वल टू फोर्स इंटू डिस्प्लेसमेंट लिहितो बघा मी. पण मोशन कुठली आहे, लिनियर आहे का अँग्युलर आहे का रोटेशनल आहे, तर अँग्युलर किंवा रोटेशनल आहे. हा फॉर्म्युला कशासाठी असतो, लिनियरसाठी असतो बघा, फोर्स इंटू डिस्प्लेसमेंट. आता हाच फॉर्म्युला कन्वर्ट करूया मग अँग्युलरसाठी. सो DW इज इक्वल टू फोर्सच्या ऐवजी काय टॉर्क आणि DXच्या ऐवजी काय डी थिटा. ॲनालॉजी आठवते का बघा, फोर्सला टॉर्क असतं ना आणि लिनियर डिस्प्लेसमेंटला अँग्युलर डिस्प्लेसमेंट असतं, एक्सला थिटा असतं का. सो DXच्या ऐवजी आपण काय लिहिलं, डी थिटा लिहिलं. सो आपल्याला काय मिळेल, स्मॉल वर्क डन मिळेल. लक्षात येते. आता टोटल वर्क डन काढा. Thus total work done is equal to integration of small work done. So integration of tau external into d theta. पण मला आता इथं लिमिट घ्यायचे आहेत, लोअर लिमिट आणि अप्पर लिमिट. म्हणजे वर्क डन करायचं आहे मला कुठून कुठपर्यंत, आपल्याला इथं येऊन थांबायचं आहे असं आपण म्हणूया, या पोझिशनला येऊन थांबायचं आहे. हा रोटेट व्हायला लागलाय ना. सो याला थांबवायचं आहे, सेम या पोझिशनला येऊन थांबायचं आहे. म्हणजे किती अँगलला येऊन थांबायचं आपल्याला, थिटाला येऊन थांबायचं. सो आपलं जे फायनल लिमिट असेल ते किती असेल, थिटा असेल. मग फिरत असताना तो जो डायपोल फिरतोय तेव्हा काहीतरी अँगल असेल असं आपण म्हणूया. तर त्या अँगलपासून आपल्याला ह्या अँगलपर्यंत येऊन थांबायचं आहे. सो हे तर फायनल लिमिट झालं ना, किंवा अप्पर लिमिट म्हणतो. हा अँगल फायनल झाला. मग सुरुवातीचा काहीतरी अँगल असेल तो कन्सिडर केला पाहिजे. मग त्याला आपण θ0 कन्सिडर करूया. सो आपल्याला θ0 पासून सुरुवात करावी लागेल. जो काही रोटेट व्हायला लागला ना आता θ0 ना, त्या अँगलपासून आपल्याला इथपर्यंत येऊन थांबायचं आहे. मग आपण म्हणूया की तो फिरणार आपण डायपोल थांबवला. लक्षात येते. सो θ0 टू θ इज आवर लिमिट युज्ड फॉर द इंटिग्रेशन पर्पज. समजलं. सो वर्क डन किती मिळालं, टॉर्क एक्सटर्नल इंटू फोर्स इंटू डिस्प्लेसमेंट. सिंपल हाच फॉर्म्युला, बेसिकच फॉर्म्युले सगळे यूज करून आपण सॉल्व्ह करतोय. ओके. बघा समजतंय का वन बाय वन. देअर फोर सो वर्क डन इज इक्वल टू वॉट. आता बघा हां इंटिग्रेशन घेऊया. θ0 टू θ, टॉर्क एक्सटर्नल किती आहे, PE साइन ऑफ θ इंटू डी थिटा. चालेल. ओके. आता PE कॉन्स्टंट आहे तो बाहेर घेऊया. सो इंटिग्रेशन ऑफ θ0 टू θ साइन ऑफ θ इंटू डी थिटा. दिस इज वॉट टोटल वर्क डन. सो साइन थिटाचं डेरिव्हेटिव्ह काय असतं, मायनस कॉस थिटा. So therefore W is equal to PE minus of cos theta θ0 to θ. आता काय करूया, अप्पर लिमिट पुट करूया. सो therefore W is equal to PE minus cos of theta minus cos of theta म्हणजे प्लस cos of θ0. चालेल. सो therefore W is equal to PE into bracket cos of θ0 minus cos of θ. हे मी रिव्हर्स करतो बघा फक्त. सो दिस इज वॉट, दिस इज अ टोटल वर्क डन. टोटल वर्क डन. बरोबर का, कळलं सगळ्यांना. अँड दिस वर्क डन इज स्टोर्ड इन द फॉर्म ऑफ पोटेन्शियल एनर्जी, ज्याला की आपण U म्हटलं तरी चालतं. देअरफॉर U ऑफ θ सुद्धा म्हणतात. सो U ऑफ θ इज इक्वल टू किती मिळालं, PE ब्रॅकेटमध्ये कॉस ऑफ θ0 मायनस कॉस ऑफ θ. दिस इज वॉट एक्सप्रेशन. दिस इज द पोटेन्शियल एनर्जी. सो इलेक्ट्रिक डायपोल मुवमेंट इंटू इलेक्ट्रिक फील्ड इंटू दोन अँगलची मायनस कॉसच्या फॉर्ममध्ये. कॉस का आलं, लक्षात आलं. ओके. So this is the expression
this expression, that is expression for potential energy of an electric dipole in an external field. बघा सिंपल अगदी सोप्या भाषेत आपण समजून घेतलं की एक इलेक्ट्रिक डायपोल आहे, तो सध्या रोटेट होतोय, तो इतक्या टॉर्कनं रोटेट व्हायला लागलेला आहे, मग त्याला थांबवूया ना. रोटेट होते म्हणजे त्याच्यावरती कायनेटिक एनर्जी आहे, मग त्याला थांबवायचं आहे म्हणजे चार्ज रेस्ट होणार ना हे. सो थांबवायचं असेल तर त्याला काहीतरी एक्सटर्नल टॉर्क अप्लाय केला पाहिजे अपोजिट डायरेक्शनला. सो एवढा अप्लाय केला पाहिजे. सो किती तेवढाच केला पाहिजे ना, तर तो थांबेल. सो थांबला म्हणजे चार्ज स्टॅटिक रेस्ट झाला आणि ती एनर्जी कुठली झाली, पोटेन्शियल एनर्जी झाली. म्हणून हा टॉर्क कन्सिडर केला वर्कमध्ये, कारण वर्क म्हणजेच एनर्जी म्हणतो ना. लक्षात आलं? प्रॅक्टिकली समजतंय का बघा. बुकमध्ये दिलंय, कुठं नोट्समध्ये दिले वाक्य तुम्हाला कदाचित समजणार नाहीत. अर्थ समजून घ्या की हे का आणि कशासाठी, किंवा हे असं का, किंवा काय होतं याच्यामध्ये नक्की. तर ते समजलं की मग फॉर्म्युले वगैरे लक्षात राहायला मदत होते. ओके. आता हा θ0 बघा. θ0 काय, तर आधीचा अँगल होता ना, ज्या अँगलनी तो फिरतोय तो, म्हणजे मेन अँगल हा आहे θ0. ओके. हा काय नंतरचा अँगल आहे, जेव्हा तो थांबतो एका जागेला येऊन तेव्हा हा अँगल आहे, म्हणजे हा कॉन्स्टंट अँगल आहे असं आपण म्हणूया. पण हा θ0 मात्र कसा आहे, व्हॅरिएबल अँगल आहे. आधी फिरतोय ना तो, मग फिरतोय म्हटलं अँगल किती, 0, 90, 180, 270, 360, 0, 90, 180, 270, 360. सो θ0 व्हॅरिएबल आहे. ओके. मग आता आपण काय करूया, याच्यासाठी दोन केसेस कन्सिडर करूया. सो डिस्कस पोटेन्शियल एनर्जी इफ, क्वेश्चन असा आहे बघा, डिस्कस पोटेन्शियल एनर्जी. सो मी लिहितो पोटेन्शियल एनर्जी ऑफ डायपोल, पोटेन्शियल एनर्जी ऑफ डायपोल इफ θ0 इज इक्वल टू 90 डिग्री. म्हणजे याचा अर्थ हे जे डायपोल आहे आपलं इलेक्ट्रिक डायपोल, हे परपेंडिक्युलर आहे कुणाला, इलेक्ट्रिक फील्डला. म्हणजे हा असा असेल. आता तुम्ही म्हणाल की हा θ का इथं पुट करायचा नाही, θ का कॉन्स्टंट आहे, कारण θ हा फायनल अँगल आहे ना. बघा θ0 टू θ, θ0 टू θ, θ0 लिहून थांबलो आपण. सो फायनल अँगल आहे, त्यामुळे तो चेंज करायचा नाही. मग चेंज कोण करायचा, θ0 करायचा. मग पहिल्यांदा मी काय करतो, चला आता हा रोटेट व्हायला लागलेला आहे. मग रोटेट होत असताना कुठला अँगल असतो, मी म्हटलं θ0 असतो. चला रोटेट होतंय, सो θ0, θ0 चला शोधा. डायपोल इथं आला समजा, तर θ0 किती झाला, 90 डिग्री झाला. सो ही कंडिशन घ्यायची. सो ह्या कंडिशनला θ0 किती घेतला, 90 घेतला. मग काय नाही इक्वेशन आपलं, मी इथं थोडंसं रब करतो बघा. बघा मग आपलं इक्वेशन काय येणार, देअरफॉर u ऑफ θ इज इक्वल टू PE ब्रॅकेटमध्ये cos ऑफ 90 मायनस cos ऑफ θ. सो u ऑफ θ इज इक्वल टू PE cos ऑफ θ. फक्त साइन मायनस असणार आहे का, तर cos 90 किती असतं, 0 ना. सो हा 0 झाला, सो मायनस cos ऑफ θ राहिलं. सो दिस इज आवर फर्स्ट केस. फर्स्ट केस. सेकंड केस सांगा आता काय असेल, इफ θ0 इज इक्वल टू 0 डिग्री. म्हणजे डायपोल जो आहे आपला, डायपोल म्हणजे कोण, हा डायपोल आता समजा असा हॉरिझॉन्टल आहे, म्हणजे पॅरलल आहे तो कुणाला, ई बारला. थोडंसं तुम्ही डिटेलमध्ये घ्या. मग आता हा बघा फिरतोय, किती अँगलनं फिरतोय, θ0 अँगलनं फिरतोय. चला इथं आला डायपोल, सो θ0 किती, 0 डिग्री, म्हणून मी लिहिलं θ0 0. सो देअरफॉर u ऑफ θ काय येणार सांगा. सो u ऑफ θ इज इक्वल टू PE cos ऑफ 0 मायनस cos ऑफ θ. सो किती येणार सांगा मग. देअरफॉर u ऑफ θ इज इक्वल टू PE इंटू ब्रॅकेट 1 मायनस cos θ. दिस इज द सेकंड केस. लक्षात आलं. सो पहिल्या केसमध्ये निगेटिव्ह आली बघा पोटेन्शियल एनर्जी, दुसऱ्या केसमध्ये पॉझिटिव्ह आली, असं आपण म्हणूया PE1 मायनस cos θ. लक्षात आलं. सो दीज आर द टू केसेस ऑफ दिस पर्टिक्युलर potential energy and this is the expression. So potential energy is equal to cos of PE into cos of θ0 minus cos of θ. Very interesting. समजलं का बघा, कन्सेप्च्युअल समजलं का बघा. मी आधीच म्हणलो की थोडासा टॉपिक हा व्हॉट वी कॅन से समहाऊ कॉम्प्लिकेटेड. ओके. सो याच्यामध्ये शिकवणाराचं काय म्हणू की शिकवणाऱ्यासाठी हे चॅलेंजिंग आहे. इलेक्ट्रोस्टॅटिक तितकासा फारसा तुम्हाला ते लवकर कळत नाही, पण ते शिकवणारावरती डिपेंड आहे. सो मी ट्राय करतोय तुम्हाला डेफिनेटली एक प्रॅक्टिकली ओरिएंटेड समजून सांगायचा की हे का आहे, कशासाठी आहे. ओके. सो व्हेरी म्हणजे ठीक आहे, कॉम्प्लिकेटेड जरी असलं तरी ते समजून घ्यायला सोपं आहे. तुम्ही प्रॅक्टिकली विचार करत राहा. जिथं फिजिक्स आपल्याला समजत नाही तिथं थोडंसं प्रॅक्टिकली जायचं की प्रॅक्टिकली हां हे कसं असेल. तर सिंपल सांगितलं की डायपोल रोटेट होतोय, मग रोटेट होतोय म्हणजे त्याच्यावरती टॉर्क असेल ना.
मग रोटेट होते म्हणजे कुठली एनर्जी असेल, कायनेटिक असेल. चला आपल्याला त्याला आता थांबवायचं आहे. मग थांबवायचं म्हटल्यावर काहीतरी फोर्स अप्लाय केला पाहिजे ना बाहेरनं. मग तो रोटेशनल मोशन असल्यामुळे फोर्सच्या ऐवजी काय अप्लाय करायचं, टॉर्क अप्लाय करायचं. म्हणजे एखादी जर व्हेकल चाललेलं असेल तर ते व्हेलॉसिटीमध्ये आहे ना, त्याला थांबवायचं म्हटलं आपण काय करतो, फोर्स अप्लाय करतो ना, ब्रेक दाबतो. सो पुल पुश फोर्स अप्लाय करतो. का तर ती लिनियर मोशन आहे. पण ही अँग्युलर मोशन, रोटेशनल मोशन आहे. त्यामुळे फोर्सच्या ऐवजी कोण अप्लाय करायचं, टॉर्क अप्लाय करायचं. सो टॉर्क अप्लाय केला, चला थांबलं. मग किती टॉर्क अप्लाय करायला लागेल, तेवढाच अप्लाय करायला लागेल ना जेवढ्या टॉर्कनं तो फिरतोय. ओके, सो तेवढा टॉर्क अप्लाय केला, मग काहीतरी वर्क डन झालं आणि तेच वर्क डन कशात स्टोअर केलं आपण, पोटेन्शियल एनर्जीमध्ये. सो दिस इज व्हॉट, दिस इज द फॉर्म्युला. समजलं का बघा, लिहून घ्या. सो राईट डाऊन दिस थिंग्स. चल पुढे जाऊया. So this is what, this is the expression for potential energy of an electric dipole. एखादा इलेक्ट्रिक डायपोल जर रोटेट होत असेल तर त्याची पोटेन्शियल एनर्जी किती, तर PE cos of theta 0 minus cos of theta, where theta 0 is variable and theta is constant. ओके, चला जाऊया आता पुढच्या कन्सेप्टकडे जाऊया. ओके, सो नेक्स्ट कन्सेप्ट इज कंडक्टर्स अँड इन्सुलेटर्स. So again one theoretical point, conductors and insulators. थोडंसं theoretical आहे. आता बघा ज्या पद्धतीने मी सांगतोय त्या पद्धतीनं लिहा. ओके, सिंपल आहे. कंडक्टर्स म्हणजे काय, ज्याच्यामधनं करंट पास होतोय. इन्सुलेटर्स म्हणजे काय की ज्याच्यामधनं करंट पास होत नाही. फक्त इन्सुलेटर्स कशासाठी वापरतात बघा, इन्सुलेटर्सनाच इथं डायइलेक्ट्रिक्स असं म्हणलेलं आहे. तर कपॅसिटरच्या मध्ये जे मीडियम असतं ना, ते मीडियम ॲज अ डायइलेक्ट्रिक किंवा ॲज अ इन्सुलेटर म्हणून वापरलं जातं. म्हणजे इन्सुलेटरचा वापर इलेक्ट्रिसिटीसाठी केला जातो. फक्त इन्सुलेटरच्या आतमधनं इलेक्ट्रिसिटी पास होत नाही. ओके, सो कंडक्टर्स, द मटेरियल्स through which electric current can be passes or can be passed, that is electricity is possible. Okay, and the material through which electric current cannot be passed or cannot be passed. So electricity is not possible, through which electricity possible आहे का, पॉसिबल नाही. सो इलेक्ट्रिसिटी इज नॉट पॉसिबल. ओके, आता याच्यामध्ये करंट पास होतो, याच्यामध्ये करंट पास होत नाही. मग करंट का पास होतोय, कारण फ्री चार्ज कॅरियर्स आहेत. इट कंटेन्स फ्री चार्ज कॅरियर्स, बरोबर का. म्हणजे फ्री इलेक्ट्रॉन्स असं आपण म्हणूया की याच्यामध्ये फ्री इलेक्ट्रॉन्स आहेत. सिंपल ना. आणि याच्यामध्ये इट डज नॉट कंटेन फ्री चार्ज कॅरियर. साहजिकच आहे की याच्यामध्ये फ्री चार्ज कॅरियर्स नसतील, त्यामुळे इलेक्ट्रिक करंट याच्यामध्ये फ्लो होऊ शकत नाही. सो दिस इज अबाउट द इन्सुलेटर. ओके, a conductor can carry any distribution of external electric charge on its surface or interior. आता बघा ह्या दोन्हीमध्ये सुद्धा एक्सटर्नल इलेक्ट्रिक फील्ड अप्लाय केल्यानंतर बाहेरच्या साईडला चार्ज डिस्ट्रीब्युशन होऊ शकतं. सो चार्ज डिस्ट्रीब्युशन इज पॉसिबल. दोन्हीमध्ये सुद्धा चार्ज डिस्ट्रीब्युशन इज पॉसिबल. मी दोन्हीसाठी लिहितो हे वाक्य. एक्सटर्नल इलेक्ट्रिक फील्ड अप्लाय केल्यानंतर फक्त याच्यात जे इनसाइड असतं, ई इनसाइड म्हणतो मी, ती व्हॅल्यू मात्र काय होणार आहे, 0 होणार आहे. कारण आतमध्ये सगळे चार्जेस आहेत ना. सो इनसाइडचं किंवा आतमधलं जे इलेक्ट्रिक फील्ड असेल ते मात्र किती असेल,
0 असेल आणि याच्यामध्ये मात्र E इनसाइड इज अवेलेबल, सो इट कॅन हॅव नॉन झिरो व्हॅल्यू. हा एक याच्यामधला थोडासा फरक आहे. एक्झाम्पल, ऑल टाइप्स ऑफ मेटल्स, ऑल मेटल्स, ओके, ॲज वेल ॲज ह्युमन बॉडी, इट इज कन्सिडर्ड ॲज अ कंडक्टर्स और अर्थ इज ऑल्सो कन्सिडर्ड ॲज अ कंडक्टर. झिरो पोटेन्शियल म्हणतो अर्थला, म्हणजे करंट अर्थमधनं पास होऊ शकतो, तिथं जाऊन स्टॉप होऊ शकतो, त्यामुळे अर्थला सुद्धा काय केलं जातं, कंडक्टर्स ॲज अ कन्सिडर केलं जातं. पण हे काय असेल मला सांगा, याला म्हणूया आपण मग ग्लास, प्लास्टिक, ओके, और वी कॅन से दैट वूड, ऑल दीज आर द एटसेट्रा एटसेट्रा असं म्हणूया आपण. सो ऑल दीज आर द पॉइंट्स रिलेटेड टू द इन्सुलेटर अँड ऑल दीज आर द पॉइंट्स रिलेटेड टू द कंडक्टर. व्हेरी सिंपल. कंडक्टर म्हणजे ज्याच्यामधनं करंट पास होईल, इलेक्ट्रिसिटी पॉसिबल आहे, इलेक्ट्रिसिटी पास होईल, असे म्हणजे सगळे कंडक्टर्स असतात. आणि इन्सुलेटर्स म्हणजे ज्याच्यामधनं इलेक्ट्रिसिटी पास होऊ शकणार नाही. चला लिहून घ्या हे, दिस इज थेरॉटिकल क्वेश्चन. आता इथनं सगळेच थेरी क्वेश्चन्स आहेत, मॅथमॅटिकल आता फारसं काही याच्यामध्ये नाही आहे. नेक्स्ट theoretical point we will see. The point is free charges and bound charges. Free charges and बाउंड चार्जेस. एक छोटीशी कन्सेप्ट आहे फ्री चार्जेस आणि बाउंड चार्जेस. म्हणजे आता फ्री चार्जेस बघा नावामध्येच आहे फ्री, सो इट कॅन बी मूव. ओके, फ्री आहेत म्हणजे काय, मोबाईल. ओके, मोबाईलचा अर्थ काय, आपण मोबाईल फोन म्हणतो ना, सो मोबाईल म्हणजे काय, एका जागेवरून दुसऱ्या जागेवरती जाऊ शकतं, मुवेबल मोबाईल. ओके, आणि बाउंड मध्ये मग कसं असेल, इमोबाईल असेल. थोडासा केमिस्ट्रीमध्ये काही पार्ट आहे का बघा, मोबाईल चार्जेस असं म्हणूया आपण. ओके, इमोबाईल चार्जेस जे की फ्री नाही आहेत, हे बाउंड आहेत. बाउंड म्हणजे काय की धरून ठेवलेले आहेत, फॉर एक्झाम्पल. ओके, मग आता मेटल्समध्ये काय असतं, तर मेटल्समध्ये फ्री चार्जेस असतात. आणि काही मेटल्समध्ये किंवा काही ॲटम्समध्ये म्हणूया आपण, न्यूक्लियस आहे, न्यूक्लियसमध्ये प्रोटॉन आहे आणि त्याच्या बाजूला इलेक्ट्रॉन्स आहेत, तर ते बाउंड आहेत त्या न्यूक्लियस बरोबर. प्रोटॉन्स असतील किंवा इलेक्ट्रॉन्स असतील, इलेक्ट्रॉन्स इथं रोटेट होत आहेत, बट ते फ्री होत नाहीत. ओके, फ्री होत नाहीत म्हणजे ते फ्री चार्जेस होऊ शकत नाहीत, सो ते म्हणजे बाउंड चार्जेस. ओके, सो फ्री चार्जेस म्हणजे काय, इन मेटल और इन कंडक्टर द आउटर मोस्ट. आता आउटर मोस्ट मधले जे इलेक्ट्रॉन्स असतात ते कसे असतात, द आउटर मोस्ट इलेक्ट्रॉन्स आर loosely bound to the nucleus, hence they are free to move. Those are called as free charge carriers. आणि याच्यामध्ये काय, in atom the nucleus the positive charge and innermost, इथं outermost म्हटलं बघा, इथं म्हणा innermost negative electrons are tightly bound to the nucleus. सो टाइटली बाउंड केले आहेत न्यूक्लियसला, सो ते चार्जेस असतील ते कुठले असतील, आपण म्हणूया बाउंड चार्जेस असतील. ओके, सो फ्री चार्जेस आर यूज्ड टू फ्री कॅरियर्स और यूज्ड फॉर इलेक्ट्रिक करंट ऑल्सो, आपण असं म्हणूया. आणि जे बाउंड चार्जेस आहेत ते मात्र कसे आहेत, ते त्या न्यूक्लियसला किंवा ते जे ॲटम आहे, पर्टिक्युलर सेंटर आहे, सेंटर ऑफ मास आहे ॲटमचा, त्याला बाउंड करून ठेवलेला आहे. म्हणजे ते इनर मोस्ट शेलमध्ये झाले. हे आउटर मोस्ट इलेक्ट्रॉन्स म्हणजे आउटर मोस्ट शेलमध्ये असलेले इलेक्ट्रॉन्स.
याचा अर्थ लक्षात येतोय का बघा. आउटर मोस्ट शेल आणि इनर मोस्ट शेलमध्ये असलेले इलेक्ट्रॉन्स. सो आउटर मोस्ट शेलमध्ये असलेले इलेक्ट्रॉन्स कसे आहेत, लूज आहेत, आणि ते लूज असल्यामुळे काय होत आहेत, ते दे आर रेडी टू फ्री ऑर रेडी टू मूव्ह ओके फ्रॉम वन प्लेस टू द अनदर प्लेस. पण बाउंड चार्जेस मात्र काय, ते दोज आर बाउंडेड टू द न्यूक्लियस. बाउंड म्हणजे धरून ठेवणे. सो न्यूक्लियसला ते न्यूक्लियसपासून ते फ्री होऊ शकत नाहीत, बाजूला जाऊ शकत नाहीत, म्हणून ते कसे आहेत, बाउंड चार्जेस आहेत. So this is the theoretical point, that is what are the free charges and what are the bound charges. Okay, so bound charges are also called as immobile charges. बरोबर ना, मी म्हटलं की मोबाईलचा अर्थ काय की दे कॅन मूव्ह, एका जागेवरून दुसऱ्या जागेवरती ते काय होऊ शकतात, जाऊ शकतात. पण इमोबाईल म्हटलं की दे कॅनॉट बी मूव्ह. सो राईट डाऊन दिस डिफरन्स, सिंपल डिफरन्स. ओके, सो दिस इज अबाउट द फ्री चार्जेस अँड बाउंड चार्जेस. चलो नेक्स्ट कन्सेप्ट बघूया आपण. सो कन्सेप्ट इज इलेक्ट्रिक पोलरायझेशन. इलेक्ट्रिक पोलरायझेशन. ओके, सो व्हॉट इज मीन बाय इलेक्ट्रिक पोलरायझेशन. एक बेसिक डेफिनेशन आहे त्याची, ती लिहूया आधी. द डायपोल मोमेंट, सांगतो मी हे समजावून नक्की काय ते. द डायपोल मोमेंट पर युनिट वॉल्यूम. द डायपोल मोमेंट पर युनिट वॉल्यूम इज कॉल्ड एज पोलरायझेशन. सो कॅपिटल पी म्हणतो मी याला. सो डायपोल मोमेंट स्मॉल पी अपॉन वॉल्यूम म्हणूया आपण. ओके, सो दिस इज व्हॉट द पोलरायझेशन. ओके, आता हा पी म्हणजे काय असतो तर क्यू इंटू टॉयसेल ना. सो कुलोम मीटर असतं आणि हे मीटर क्यूब आहे. सो वी कॅन से दॅट कुलोम पर मीटर स्क्वेअर द पोलरायझेशन युनिट ऑफ द पोलरायझेशन. ओके, ॲज वेल ॲज पोलरायझेशन हे असंही डिफाईन केलं जातं. आठवा, हे काय मॅग्नेटिझम मध्ये आपण याला काय म्हटलं होतं, ससेप्टिबिलिटी म्हटलं होतं ना, ससेप्टिबिलिटी. So this is what, this is again the susceptibility, but this is electric susceptibility. Okay, so polarization is also defined in terms of susceptibility, that is susceptibility into E bar. Okay, आता बघा डायपोल मोमेंट पर युनिट व्हॉल्यूम म्हणजे काय, इलेक्ट्रिक पोलरायझेशन. बट ॲक्च्युअल अर्थ बघा, आता ठीक आहे ही डेफिनेशन झाली, डायपोल मोमेंट आहेत पर युनिट व्हॉल्यूम म्हणजे पोलरायझेशन. पण डायपोल मोमेंट काय तर प्लस क्यू आणि मायनस क्यू असे दोन वेगवेगळे चार्जेस वेगवेगळे पाहिजेत, म्हणजे आपण त्याला काय आहे असं म्हणू शकतो, डायपोल मोमेंट असं म्हणू शकतो. जसं की मॅग्नेटला आपल्याला माहिती आहे की एक मॅग्नेट कट करा नंबर ऑफ पीसेसमध्ये, त्याला दोन पोल्स तयार होतात, नॉर्थ आणि साऊथ. मग दोन पोल्स आले की त्याला काय तयार झालं, मॅग्नेटिक डायपोल मोमेंट तयार झाला असं आपण म्हणतो. तसं इलेक्ट्रोस्टॅटिकमध्ये दोन चार्जेस जर असतील प्लस आणि मायनस, मागाची डायग्राम आठवते. सो दोन चार्जेस असतील तर त्याला आपण काय म्हणू शकतो, इलेक्ट्रिक डायपोल मोमेंट म्हणू शकतो. आणि ते इलेक्ट्रिक डायपोल मोमेंट पर युनिट व्हॉल्यूम म्हणजे काय, पोलरायझेशन. सो पोलरायझेशनमध्ये अशी प्रोसेस होते की तिथं काय तयार होतं, इलेक्ट्रिक डायपोल्स तयार होतात. ओके, म्हणजे काय होतं बघा की एका सबस्टन्समध्ये इन ए सर्टन सबस्टन्स, कुठलाही एखादा सबस्टन्स घ्या ज्याच्यामध्ये कॅरियर्स आहेत, चार्जेस आहेत, प्लस आहेत, मायनस आहेत. इन ए सर्टन सबस्टन्स व्हेन वी अप्लाय इलेक्ट्रिक फील्ड, व्हेन वी अप्लाय इलेक्ट्रिक field the positive and negative charges moves in particular direction. बरोबर, पर्टिक्युलर डायरेक्शन म्हणजे जेव्हा इलेक्ट्रिक फील्ड अप्लाय केलं जाईल तेव्हा पॉझिटिव्ह चार्जेस आणि निगेटिव्ह चार्जेस काय होतील, आपल्या आपल्या डायरेक्शनला मूव्ह होतील. म्हणजे पॉझिटिव्ह हे निगेटिव्हकडे अट्रॅक्ट होतील, निगेटिव्ह पॉझिटिव्हकडे अट्रॅक्ट होतील. सो दोन चार्जेस तिथं सेटअप झाले बघा. आणि जेव्हा जेव्हा दोन चार्जेस सेटअप होतात तेव्हा तिथं इलेक्ट्रिक डायपोल तयार होतं. म्हणून इलेक्ट्रिक डायपोल मोमेंट पर युनिट व्हॉल्यूम म्हणजे काय, पोलरायझेशन. सो पोलरायझेशनला आपण असं म्हणूया की चार्जेस सेपरेट करण्याची प्रोसेस. चार्जेस सेपरेट झाले, पोलराइज झाले. पोलर म्हणजे काय, पोल्स. मग पोल्स किती असतात, दोन असतात ना, म्हणून दोन चार्जेस सेपरेट झाले. आणि ती जी प्रोसेस असते त्याला काय म्हटलं जातं, पोलरायझेशन म्हटलं जातं. ती अशी पण डिफाईन केली जाते आणि अशी पण डिफाईन केली जाते. सो दिस इज द कन्सेप्ट ऑफ द पोलरायझेशन. समजलं का बघा. नेक्स्ट,
इलेक्ट्रिक ससेप्टिबिलिटी बघूया. इलेक्ट्रिक ससेप्टिबिलिटी डेफिनेशन. इलेक्ट्रिक तुम्ही सगळे एकाखाली एक लिहून घ्या. इलेक्ट्रिक ससेप्टिबिलिटी. आता आपण मॅग्नेटिक ससेप्टिबिलिटी बघितलेली आहे, तशी ही असते इलेक्ट्रिक ससेप्टिबिलिटी. एक्स ई लिहितो त्याला मी सफिक्स. ओके. सो ए क्वांटिटी दॅट डिस्क्राइब्स ए क्वांटिटी that describes electric behavior of a electric behavior of a dielectric substance. Dielectric substance is called as electric susceptibility. Okay, this is one of the constant. Okay, आणि व्हॅक्यूम साठी मात्र फॉर व्हॅक्यूम दिस ससेप्टिबिलिटी इज 0. तर व्हॅक्यूम म्हणजे काय? फ्री स्पेस ना. फ्री स्पेस मध्ये मीडियम नाहीये, मटेरियल मीडियम नाहीये. मीडियम आहे पण ते कसं आहे? फ्री आहे. ओके, त्यामुळे त्याची ससेप्टिबिलिटी मात्र कशी असते? 0 असते. आता एक अशी क्वांटिटी आहे की जी काय करते? इलेक्ट्रिक बिहेवियर. कुणाचं? डायइलेक्ट्रिक सबस्टन्स आहे. त्यामुळे डायइलेक्ट्रिक सबस्टन्स पुन्हा एक महत्त्वाची कन्सेप्ट आली बघा, डायइलेक्ट्रिक. तर ॲक्च्युअल डायइलेक्ट्रिक म्हणजे इन्सुलेटर्स. काय म्हटलं मी? ॲक्च्युअल डायइलेक्ट्रिक्स म्हणजे काय? इन्सुलेटर्स. पण हे इन्सुलेटर्स इलेक्ट्रोस्टॅटिकमध्ये वापरले जातात ॲज अ कपॅसिटर म्हणून. सगळ्यात महत्त्वाचं त्याचं ॲप्लिकेशन डायइलेक्ट्रिकचं. कपॅसिटर म्हणजे काय असतं बघा? 2 प्लेट्स असतात आणि त्या 2 प्लेटच्या मध्ये एक मटेरियल मीडियम असतं. मग ते फ्री स्पेस असेल किंवा मटेरियल मीडियम असेल. ओके, तर ते जे मटेरियल मीडियम असेल म्हणजे ग्लास असेल, प्लास्टिक असेल, मायका असेल, सिरॅमिक असेल, ते मटेरियल मीडियम त्या 2 प्लेटच्या मध्ये वापरलं जातं. जेणेकरून काय होईल? एक दोघांच्या मध्ये मीडिया तयार होईल आणि ते डायइलेक्ट्रिक मीडियम म्हटलं जातं. आणि ते डायइलेक्ट्रिक मीडियमचं काम काय? तर चार्ज स्टोअर करतं त्या कपॅसिटरच्या दोन्ही प्लेटवरती. म्हणजे ॲक्च्युअल त्याच्यामधनं चार्ज फ्लो होत नाही डायइलेक्ट्रिकमधनं. का? तर डायइलेक्ट्रिक्स आर द इन्सुलेटर्स. पण त्याच्या बाजूनं ज्या प्लेट्स ठेवलेल्या आहेत त्याच्यावरती चार्ज ॲक्युम्युलेट होऊ शकतो. म्हणजे इलेक्ट्रिक एनर्जी स्टोरेज पर्पजसाठी डायइलेक्ट्रिकचा वापर केला जातो. सो डायइलेक्ट्रिक मटेरियल. आणि त्याची जी काही इलेक्ट्रिकल बिहेवियर काय किंवा काय प्रॉपर्टी असेल ती कोण दाखवतं? तर ससेप्टिबिलिटी दाखवतं. जसं मॅग्नेटिझममध्ये ससेप्टिबिलिटी होती तशीच इथं ससेप्टिबिलिटी काम करते, फक्त इलेक्ट्रिक फील्डसाठी काम करते. सो दीज आर द 2 कन्सेप्ट, दॅट इज इलेक्ट्रिक पोलरायझेशन अँड इलेक्ट्रिक ससेप्टिबिलिटी. नेक्स्ट पुढची कन्सेप्ट बघूया. कन्सेप्ट ऑफ डायइलेक्ट्रिक्स. म्हटलं ना मी डायइलेक्ट्रिक सबस्टन्स किंवा डायइलेक्ट्रिक्स. कन्सेप्ट ऑफ डायइलेक्ट्रिक्स. पहिल्यांदा डेफिनेशन लिहूया. डायइलेक्ट्रिक्स आर नॉन कंडक्टिंग सबस्टन्सेस विच. डायइलेक्ट्रिक्स आर non-conducting substances through which किंवा substance which cannot transmit electric charge. The substances which असं म्हणूया, which cannot transmit इलेक्ट्रिक चार्ज. बघा अर्थ कळतोय का? डायइलेक्ट्रिक म्हणजे काय? तर डायइलेक्ट्रिक एक नॉन कंडक्टिंग सबस्टन्स आहे. मग अशी म्हणतो ना, ग्लास, सिरॅमिक, मायका, वॉटर, पेपर. ओके, हे मटेरियल्स कसे आहेत? नॉन कंडक्टिंग आहेत. सो डायइलेक्ट्रिक्स आर नॉन कंडक्टिंग सबस्टन्सेस विच कॅनॉट ट्रान्समिट इलेक्ट्रिक चार्ज. साहजिकच आहे की त्याच्यामध्ये इलेक्ट्रिक चार्ज हा ट्रान्समिट होणार नाही. सो इलेक्ट्रिक करंट सुद्धा त्याच्यामधून ट्रान्समिट होणार नाही. सो दिस इज द सिंपल डेफिनेशन. सो एक्झाम्पल्स आर ग्लास, वॅक्स, सिरॅमिक, then mica, then paper, etc. ओके, वूड आहे, रबर आहे, रबर, वूड, etc. So these are some examples of the dielectrics. Okay, so dielectric substances do not contain any free electrons. Then
सो दे हॅव नो चार्ज कॅरियर्स. डायइलेक्ट्रिक्समध्ये याच्यामध्ये फ्री इलेक्ट्रॉन्स आहेत का मला सांगा? नाही आहेत. सो याच्यामध्ये जर फ्री इलेक्ट्रॉन्स नसतील तर याच्यामध्ये आपण चार्ज कॅरियर्स अवेलेबल नाहीत असं आपण म्हणू शकतो. म्हणजे डायइलेक्ट्रिक्स हे थोडक्यात कशा आहेत? ॲज अ इन्सुलेटर म्हणून काम करणार आहेत. बघा हे सगळे इन्सुलेटर म्हणून काम करतात का? बघा इन्सुलेटर म्हणजे काय की ज्याच्यामधनं करंट पास होऊ शकत नाही. पण डायइलेक्ट्रिक्स हे दोन टाईपचे असतात, एक पोलर डायइलेक्ट्रिक आणि एक नॉन पोलर डायइलेक्ट्रिक. तर ते बघूया की पोलर डायइलेक्ट्रिक म्हणजे काय आणि नॉन पोलर डायइलेक्ट्रिक म्हणजे काय. सो टू टाइप्स ही डेफिनेशन लिहून घ्या. सो आता डायइलेक्ट्रिकचे दोन महत्त्वाचे टाइप्स आहेत. हे पण मी आता कंपॅरेटिव्हली थोडं लिहायचा प्रयत्न करतो. सगळं थिअरी आहे बघा, त्यामुळे थोडंसं मी बुकचा रेफरन्स घेऊन तुम्हाला हे सांगायचा प्रयत्न करतोय. सो पोलर डायइलेक्ट्रिक अँड नॉन पोलर डायइलेक्ट्रिक. सो इकडे लिहितो मी पोलर डायइलेक्ट्रिक आणि इकडे लिहितो मी नॉन पोलर डायइलेक्ट्रिक. बघा पोलर डायइलेक्ट्रिक आणि नॉन पोलर डायइलेक्ट्रिक. आता पोलर आणि नॉन पोलर. पोलर मध्ये लक्षात कसं ठेवायचं बघा, पोल्स, दोन पोल्स आहेत. ओके, सो दोन पोल्स आहेत, ते कशा आहेत? दोन पोल्स म्हणलं की एकत्र असतील का सेपरेट असतील? तर सेपरेट असतील. ओके, आणि जर नॉन पोलर म्हणलं की तिथं पोल सेपरेट नाही आहेत. मग पोल सेपरेट नाही आहेत याचा अर्थ काही एकत्र आहेत. ओके, सो याच्यामध्ये सेपरेशन आहे आणि याच्यामध्ये एकत्र आहे. सिंपल लक्षात ठेवण्यासाठी बघा, पोलर डायइलेक्ट्रिक म्हणजे पोलर म्हणजे दोन पोल्स आहेत. सो सेपरेशन दोन पोल्स. मग दोन पोल्स कुठले असतात? एक प्लस आणि एक मायनस, एक नॉर्थ आणि साऊथ म्हणतो ना. लाईकवाईज प्लस आणि मायनस घेतले पाहिजे. सो आता आपण काय कन्सिडर करूया की एक असा मोलेक्युल घेऊया. आता ऍक्च्युअल डायइलेक्ट्रिकमध्ये चार्ज कॅरियर्स नसतात, पण आपण एक असा सबस्टन्स घेऊया की ज्याच्यामध्ये आपण म्हणूया की प्लस चार्ज आणि मायनस चार्ज आहे. तो ॲज अ डायइलेक्ट्रिक सांगायचा आपल्याला. ओके, मग त्याच्यामध्ये जो प्लस आहे तो प्लस न्यूक्लियसमध्ये असेल किंवा ॲटम्समध्ये असेल तो प्लस, आणि मायनस म्हणजे सेंटर ऑफ मास आपलं न्यूक्लियस कन्सिडर केलं जातं. सो त्याच्यामध्ये प्लस आणि मायनस हे जे दोन चार्ज कॅरियर आहेत ते एकत्र असतील का, कोइन्साइड असतील का? तर कोइन्साइड नसणार आहेत. कशामध्ये? पोलर्समध्ये. का तर ते सेपरेट असणार आहेत. लक्षात येत आहे? आणि नॉन पोलर डायइलेक्ट्रिक्समध्ये काय सांगितलं जातं की ते एकत्र आहेत. म्हणजे पॉझिटिव्ह आणि निगेटिव्ह थोडक्यात काय आहेत? कोइन्साइड आहेत. मग कोइन्साइड असल्यामुळे ते एकत्र झाले. मग एकत्र झाले की मला सांगा पोल सेपरेट सांगता येतील का? प्लस मायनस नाही, तर ते एकत्र सांगायचे, प्लस मायनस एकत्र. म्हणून ते कसले झाले? नॉन पोलर. सो पोलर आले की पोलॅरिटी आली, प्लस मायनस वेगळे, इथं प्लस मायनस एकत्र, म्हणून त्याला नाव काय दिलं? नॉन पोलर दिलं. प्रॅक्टिकल अर्थ समजला का बघा? याच्यामध्ये प्लस आणि मायनस सेपरेट असतात, सेपरेट पोल्स, पोलर सेपरेट, आणि याच्यामध्ये मात्र ते एकत्र असतात. एकत्र आले म्हणजे नॉट सेपरेट. ओके, किंवा नॉन पोलर असं म्हणूया आपण. ओके, चला. सो डेफिनेशन बघा, ए डायइलेक्ट्रिक मॉलिक्यूल इन विच डायइलेक्ट्रिक molecule in which the center of mass of positive charges, the center of mass of positive charges म्हणजे प्रोटॉन्स म्हणलेला, पॉझिटिव्ह म्हणजे प्रोटॉन्स ना, डज नॉट कोइन्साइड विथ निगेटिव्ह चार्जेस. बघा कोइन्साइड झालेत का? म्हणजे निगेटिव्ह चार्जेस म्हणजे कोण घेतो आपण? इलेक्ट्रॉन्स घेतो. डज नॉट कोइन्साइड विथ निगेटिव्ह चार्जेस, दॅट इज इलेक्ट्रॉन्स. ओके, सो दीज आर कॉल्ड ॲज पोलर डायइलेक्ट्रिक्स. आणि याच्यामध्ये फक्त काय करायचं? कोइन्साइड म्हणायचं. बघा सगळी डेफिनेशन सेम. ए डायइलेक्ट्रिक मॉलिक्युल्स इन विथ सेंटर ऑफ मास ऑफ पॉझिटिव्ह चार्जेस, प्रोटॉन्स, कोइन्साइड्स विथ. सो कोइन्साइड आणि डज नॉट कोइन्साइड फक्त करायचं आहे. बघा मी बाकीची डेफिनेशन तुम्ही सगळी लिहा. मगाशी मी काय म्हणलं, हे सेपरेट आहेत ना, सेपरेट
चार्जेस. सेपरेट असल्यामुळे ह्यांना काय तयार झाले, पोल्स तयार झाले, एक प्लस आणि एक मायनस, बरोबर का, म्हणून हे कसे झाले, पोलर झाले. पण इथं कसे आहेत, कोइन्साइड झाले ना. सो कोइन्साइड म्हणजे एकत्र म्हणूया आपण. ओके, सो डज नॉट सेपरेट, डज नॉट सेपरेट. मग डज नॉट सेपरेट म्हटलं की एकत्रच, प्लस आणि मायनस असं आपण म्हणूया, एकत्र. पण हे मात्र कसे झाले, सेपरेट झाले बघा. ओके, सो हा बेसिक अर्थ आहे पोलर डायइलेक्ट्रिकचा आणि नॉन पोलर डायइलेक्ट्रिकचा. लक्षात आलं का बघा. याचं रिप्रेझेंटेशन बघा, रिप्रेझेंटेशन जनरल रिप्रेझेंटेशन हे असं असतं. सो इथं पॉझिटिव्ह चार्ज आहे, सेपरेट आहे हा पॉझिटिव्ह चार्ज. ओके, आणि इथं लाईक सेंटरला आहे, म्हणजे काय, कोइन्साइड आहे पॉझिटिव्ह आणि निगेटिव्ह, आणि हा एक सेपरेटच आहे बघा, हा पॉझिटिव्ह चार्ज. सो दिस इज व्हॉट, सो दिस इज द रिप्रेझेंटेशन, दिस इज व्हॉट, दिस इज द रिप्रेझेंटेशन ऑफ नॉन पोलर्स. ओके, अजून एक पॉईंट आहे, दे हॅव परमनंट डायपोल मुवमेंट. परमनंट डायपोल मुवमेंट, याला परमनंट डायपोल मुवमेंट असतं. आता डायपोल मुवमेंट बघितलं आपण मागाशी, परमनंट डायपोल मुवमेंट. सो दिस इज अबाउट 10⁻⁻30. ही त्याची एक व्हॅल्यू आहे अप्रॉक्सिमेट, कुलोमीटर ना. सो परमनंट डायपोल मुवमेंट ह्याला असतं. आणि इकडं झिरो डायपोल मुवमेंट म्हटलेलं आहे, झिरो डायपोल मुवमेंट. बघा झिरो का आला अर्थ लक्षात येतोय का बघा. मी मगाशी तुम्हाला हे पण सांगितलं होतं की डायपोल मुवमेंट म्हणजे काय, जिथं दोन चार्जेस वेगवेगळे असतात, प्लस मायनस, मग इथं कोइन्साइड होत नाही म्हणजे वेगळे आहेत प्लस मायनस, म्हणून ह्याला डायपोल मुवमेंट आहे. लक्षात येते. आणि याला मात्र काय बघा, डायपोल मुवमेंट कसं आहे, झिरो आहे, का तर एकत्रच आहेत ना. सो मला सांगा, नॉर्थ आणि साऊथ जर आपण एकत्र आहेत असं म्हटलं तर दोन डायरेक्शन सेपरेट सांगता येतील का, ऑब्विसली नाही. तसं जर प्लस आणि मायनस एकत्र आहेत, कोइन्साइड्स आहेत असं म्हटलं तर आपल्याला डायपोल मुवमेंट, सेपरेशन चार्जेस नाही सांगता येणार प्लस मायनस, म्हणून त्याचं डायपोल मुवमेंट कसं असेल, झिरो असेल. नेक्स्ट एक्झाम्पल्स, HCl अँड वॉटर, याचं महत्त्वाचं एक्झाम्पल ठीक आहे, इथंच लिहितो, HCl अँड H2O म्हणजेच वॉटर. ही दोन एक्झाम्पल याची लिहूया. आणि याचं एक्झाम्पल H2N2 गॅस मॉलिक्युल्स, दोनच लिहूया, H2N2. ह्याला O2 पण आहे किंवा CO2 पण आहे त्याचं एक्झाम्पल, पण ठीक आहे, याचे दोनच लक्षात ठेवा, HCl वॉटर, याचे दोन लक्षात ठेवा, H2N2. सो दिस इज समहाउ कंपॅरिझन इन बिटवीन द पोलर डायइलेक्ट्रिक्स अँड नॉन पोलर डायइलेक्ट्रिक्स. बघा लक्षात आलं का. पुढे जाऊया आपण, पुढचा थ्री पॉईंट, अजून याची डायग्राम्स आपल्याला ड्रॉ करायच्या आहेत. एक्झाम्पल्स लिहिले, चला पुढे जाऊया आपण. आता पोलर डायइलेक्ट्रिक्स मधल्या काही डायग्राम्स बघूया. थोडा आता हा केमिस्ट्रीचा पार्ट आहे बघा, त्यामुळे मी प्रॅक्टिकली सांगायचा प्रयत्न करेनच, पण अजूनही काय तुमच्या केमिस्ट्रीच्या कन्सेप्टनुसार जरी लक्षात ठेवणार असाल तरी तुम्ही तो ठेवू शकता. सो एक्झाम्पल आपण काय म्हटलं, H2 म्हटलं ना. सो मी डायग्राम्स ड्रॉ करतो. ओके, सो दिस इज वन हायड्रोजन मॉलिक्यूल, दिस इज अनदर हायड्रोजन मॉलिक्यूल. आणि मी काय म्हटलं, सॉरी HCl घेतलं ना आपण एक्झाम्पल, सॉरी HCl. ओके, so suppose this is Cl molecule, chlorine, and we will have suppose hydrogen molecule. so सेपरेशन दाखवायचं, सेपरेट केले बघा, Cl आणि H सेपरेट केला, हा मायनस आणि हा प्लस असतो ना, HCl असंच असतं ना काहीतरी केमिस्ट्रीमध्ये, HCl. नेक्स्ट दुसरा मी घेतो H2O घेतो बघा, H2O. सो H2O ला इथं O दाखवूया आणि इथं H दाखवा. इथं दोन हायड्रोजन्स, इथं एक O. सो असं हे सेपरेशन दाखवायचं, मॉलिक्युलचं सेपरेशन. सो हे कुठले झाले, पोलर डायइलेक्ट्रिक झाले. आणि नॉन पोलरमध्ये कसं दाखवायचं बघा, नॉन पोलरमध्ये H2 कसा दाखवला जातो, हा एक H2 आणि हा एक H2. सो हे कोइन्साइड दाखवलेलं आहे एक्झाम्पल.
H2 आणि CO2 ला कसं दाखवलं जातं, 2 ऑक्सिजन 1 कार्बन, हा कार्बन बघा इमॅजिन होत आहे का बघा, हे सेंटर सगळ्यांचे एकत्र जोडले, सो कोइन्साइड्स. हा असा का दाखवलाय बघा, हा एकावर एक ओव्हरलॅप आहे असं आपण म्हणू शकतो. ओके, कोइन्साइड म्हणू शकतो दोन्ही H. तसे हे C आणि 2 O जे आहेत ते कोइन्साइड्स म्हणू शकतो, CO2 म्हणू शकतो. सो दिस इज समहाउ रिप्रेझेंटेशन ऑफ द पोलर डायइलेक्ट्रिक अँड नॉन पोलर डायइलेक्ट्रिक. बघा समजतंय का, प्रॅक्टिकली समजून घ्या. 2 सेपरेट दाखवले मी, HCl H सेपरेट दाखवला, Cl सेपरेट दाखवलं. तसंच इथं 2 हायड्रोजन आणि 1 ऑक्सिजन सेपरेट दाखवलं. तसं नॉन पोलर मध्ये 2 H आहेत ते ओव्हरलॅप दाखवतात. आता दिसताना सेपरेट दिसत आहेत, बट ऍक्च्युअली कसे आहेत ते ओव्हरलॅप आहेत. एकावर एक दाखवले तर तुम्हाला ते कळणार नाही ना, सो ते ओव्हरलॅप आहेत असं आपण म्हणूया. ओके, तसंच 2 ऑक्सिजन आणि 1 कार्बन कसं आहे, ओव्हरलॅप आहे. सो याला आपण नॉन पोलर डायइलेक्ट्रिक म्हटलं तरी चालेल. लक्षात येते, थोडंसं थेरॉटिकल आहे, कशा पद्धतीनं लक्षात ठेवतंय बघा. मी सांगायचा प्रयत्न करतोय जेवढं सोप्या भाषेत. सो पोलर डायइलेक्ट्रिक्स. चला जाऊया आता आपण पुढच्या पॉईंटकडं. ओके, नेक्स्ट पोलरायझेशन ऑफ ए नॉन पोलर डायइलेक्ट्रिक. पोलरायझेशन of a non-polar dielectric in an external field. एक्सटर्नल फील्ड म्हणजे इलेक्ट्रिक फील्ड. बघा क्वेश्चन काय आहे, एक्सप्लेन पोलरायझेशन ऑफ ए नॉन पोलर डायइलेक्ट्रिक इन ॲन एक्सटर्नल इलेक्ट्रिक फील्ड. आता पहिल्यांदा आपण काय करूया, एक 2 डायग्राम मी तुम्हाला समजून सांगतो याच्यावर. ओके, सो लेट अस कन्सिडर फर्स्ट डायग्राम, that is non-polar dielectrics in absence of electric field. absence म्हणजे E बारची व्हॅल्यू किती असेल, 0 असेल. सो पहिल्यांदा आपण काय करूया, इलेक्ट्रिक फील्ड ॲब्सेन्स आहे असं सांगा. सो इलेक्ट्रिक फील्ड ॲब्सेन्स असताना काय असतं बघा. ओके, इलेक्ट्रिक फील्ड नाही आहे तेव्हा प्लस मायनस प्लस मायनस प्लस मायनस प्लस मायनस प्लस मायनस. सो दिस इज फॉर व्हॉट, ई बार इज इक्वल टू 0. म्हणजे जेव्हा इलेक्ट्रिक फील्ड ॲब्सेन्स आहे तेव्हा हे नॉन पोलर मॉलिक्युल्स आपल्याला असे दिसतील. सो कोइन्साइड आहेत ना हे, साहजिकच. सो प्लस मायनस हे एकत्र आहेत. आता याच्यावरती काय करायचं, पोलरायझेशन करायचं. म्हणजे याचं पोलरायझेशन करायचं म्हणजे काय की इलेक्ट्रिक फील्ड अप्लाय झाल्यानंतर त्याचं पोलरायझेशन कसं होतंय बघा. आता पोलरायझेशन म्हणजे काय, 2 मॉलिक्युल्स सेपरेट झाले पाहिजेत. म्हणजे कोण कोण, प्लस आणि मायनस. आता हे सेपरेट होतील, पण हे पूर्णपणे सेपरेट होत आहेत का, नाही. आपल्याला सेपरेशन जस्ट दाखवायचं म्हणजे काय करायचं, याच्यामध्ये चेंज करायचा. ही अरेंजमेंट दिसते आयनची प्लस मायनसची, ती चेंज होणार. आत्ताची अरेंजमेंट कशी आहे बघा, जेव्हा इंटेन्सिटीज नाही, इलेक्ट्रिक फील्ड 0 आहे, तेव्हा ते कसे दिसत आहेत, कोइन्साइड परफेक्ट आपल्याला दिसत आहेत. का तर हे नॉन पोलर मॉलिक्युल्स आहेत ना. ओके, आता काय करूया, सेकंड केस बघा. नॉन पोलर मॉलिक्युल्स किंवा नॉन पोलर डायइलेक्ट्रिक्स, नॉन पोलर डायइलेक्ट्रिक्स इन प्रेझेन्स ऑफ करूया, इन प्रेझेन्स ऑफ इलेक्ट्रिक फील्ड. सेकंड केस म्हणजे प्रेझेन्स ऑफ म्हणजे ई बारची व्हॅल्यू 0 नाही, नॉन 0 काहीतरी व्हॅल्यू केली पाहिजे. ओके, सो याची अलाइनमेंट कशी होते बघा, लक्षात राहण्यासारखं आहे. प्लस मायनस प्लस मायनस प्लस मायनस, इकडे प्लस मायनस प्लस मायनस प्लस मायनस. सो दिस इज द डायरेक्शन ऑफ इंटेन्सिटी और इलेक्ट्रिक फील्ड, आणि इलेक्ट्रिक फील्ड इज नॉन 0.
Okay, so we can say that this particular structure is changed into this particular structure. स्ट्रक्चर मध्ये चेंज झाला बघा, फक्त हे काय झालं, आयन्स थोडे सेपरेशन झाले. सेपरेशन म्हणजे पूर्ण सेपरेट नाही झाले कारण हे नॉन पोलर आहेत, कोइन्साइड राहणारच आहेत. सो प्लस मायनस हा फक्त झाला. सो प्लस डायरेक्शन प्लस राईट साईडला घ्यायचं, मायनस निगेटिव्ह लेफ्ट साईडला घ्यायचं, हा मात्र फरक याच्यातला महत्त्वाचा आहे. आणि जेव्हा इलेक्ट्रिक फील्ड अप्लायच केलेलं नव्हतं, जेव्हा इलेक्ट्रिक फील्ड ॲब्सेन्स होतं म्हणजे झिरो होतं, तेव्हा मात्र त्याची अरेंजमेंट कशी होती, ही अशी होती. लक्षात आलं. सो दीज आर द 2 पॉईंट्स अँड दीज 2 पॉईंट्स आर नथिंग बट द पोलरायझेशन. म्हणजे याच्यापेक्षा आपण याला म्हणूया पोलरायझेशन. सो इथं असताना पोलराइज झालं नाही, सेपरेशन झालं नाही, पण इथं मात्र थोडेसे काय झाले, सेपरेशन झाले बघा आयन्स. कुणामुळं, इलेक्ट्रिक फील्ड अप्लाय केल्यामुळं. सो इलेक्ट्रिक फील्डची व्हॅल्यू ह्या केसमध्ये कशी आहे, झिरो आहे, नॉन झिरो आहे, आणि ह्या केसमध्ये कशी आहे, झिरो. सो याला म्हटलं जातं पोलरायझेशन. लक्षात आलं. आता असंच पोलरायझेशन पोलर मॉलिक्युल्सचं बघायचं. पोलर मॉलिक्युल्स, चला लिहून घ्या हे. ओके, सो नेक्स्ट पॉइंट इज polarization of a polar dielectric. Next point is polarization of a polar dielectric in an external electric field. आता याच्यामध्ये सुद्धा पहिल्यांदा आपण काय करूया, द पोलर डायइलेक्ट्रिक इन ॲब्सेन्स ऑफ इलेक्ट्रिक फील्ड काढूया. द पोलर डायइलेक्ट्रिक इन ॲब्सेन्स ऑफ इलेक्ट्रिक फील्ड. म्हणजे ई बार किती असेल जेव्हा, झिरो असेल. ओके, चला याची एक डायग्राम ड्रॉ करूया. सो अर्थ कळतोय का बघा आता तुम्हाला ह्या डायग्रामचा. दिस इज वॉट व्हेन ई बार इज इक्वल टू झिरो, दॅट इज ॲब्सेन्स. सो काय अर्थ लागतो बघा, डायपोल मोमेंट इथं अवेलेबल आहे, पण डायपोल मोमेंटची डायरेक्शन ही कशी आहे, रँडम ओरिएंटेड डायरेक्शन आहे. का तर इलेक्ट्रिक फील्ड तिथं अवेलेबल नाही. सो इफ द व्हॅल्यू ऑफ इलेक्ट्रिक फील्ड इज झिरो, इलेक्ट्रिक फील्डची व्हॅल्यू तिथं अवेलेबल नाही. सो वी कॅन से दॅट द इलेक्ट्रिक डायपोल मोमेंट्स वॉट एव्हर प्रेझेंट इन द पोलर डायइलेक्ट्रिक्स आर रँडमली ओरिएंटेड. बघा मी काय म्हणतोय, पहिल्या केसमध्ये जे काही डायपोल्स आहेत, डायपोल मुवमेंट्स आहेत पोलर डायइलेक्ट्रिकचे, ते रँडमली ओरिएंटेड आहेत कारण इलेक्ट्रिक फील्ड कसं आहे तिथं, झिरो आहे, म्हणजे ॲब्सेन्स ऑफ इलेक्ट्रिक फील्ड आहे. आता हेच काय करायचं, द पोलर डायइलेक्ट्रिक्स इन प्रेझेन्स ऑफ करायचं. आता प्रेझेन्स ऑफ इलेक्ट्रिक फील्ड. आता प्रेझेन्स ऑफचा अर्थ काय, ई बारची व्हॅल्यू आहे ती नॉट इक्वल टू झिरो करायची, म्हणजे समथिंग नॉन झिरो व्हॅल्यू तिथे काहीतरी आता अप्लाय करायची. मग आता ह्याचं काय होणार आहे, डायरेक्शन ह्याची ओरिएंटेड होणार आहे. मगाशी रँडमली ओरिएंटेड होती, आता हे मगासारखं पर्टिक्युलर डायरेक्शनला ओरिएंटेड होणार. सो मग हीच डायग्राम काय करायची, फक्त हॉरिझॉन्टल करायची. ओके, सो प्लस मायनस प्लस मायनस प्लस मायनस प्लस मायनस प्लस मायनस प्लस मायनस. सो दिस इज वॉट, दिस इज ई बार विच इज नॉन झिरो. सो इलेक्ट्रिक फील्ड जर प्रेझेंट असेल तर हे जे आहेत रँडमली ओरिएंटेड ते कसे झाले, एका पर्टिक्युलर लाईनमध्ये किंवा पर्टिक्युलर डायरेक्शनमध्ये काय झाले असं आपण म्हणू शकतो, अलाइन झाले असं आपण म्हणू शकतो. सो दिस इज द डिफरन्स. हा डिफरन्स आहे कुणामधला, तर पोलरायझेशन पोलर मॉलिक्युलचा आणि नॉन पोलर मॉलिक्युलचा. चला नेक्स्ट बघूया. बुक असेल तर बुक जवळ घेऊन बसा आणि बुकमधले काही सेंटेन्स जी तुम्हाला समजतात तेवढीच लिहायचा प्रयत्न करा, तेवढीच, जास्त काही लिहित बसू नका. ह्याची काही गरज नाही आहे सगळं थिअरॉटिकल पाठांतर करत बसायची. कन्सेप्ट फक्त लक्षात ठेवा, मी जेवढं सांगतोय तेवढं फक्त लक्षात ठेवा. डायग्राम्स महत्त्वाचे आहेत आणि त्याचा अर्थ, त्या डायग्रामचा अर्थ काय प्रॅक्टिकली समजलं तरी भरपूर आहे. जे काय सगळं बुकमधलं आहे तसंच थिअरॉटिकल उतरून काढायचं, लिहायची काही गरज नाही. चला एक पुढचा पॉईंट बघूया. रिडक्शन ऑफ इलेक्ट्रिक फील्ड ड्यू टू, अगेन थिअरॉटिकल पॉईंट, रिडक्शन ऑफ इलेक्ट्रिक
field due to reduction of electric field due to polarization of a dielectric with the help of डायग्रामच्या मदतीने काय एक्सप्लेन करायचं आहे, रिडक्शन ऑफ इलेक्ट्रिक फील्ड. इलेक्ट्रिक फील्ड कमी झालं, कसं कमी होतं, का रिड्यूस होतं, कुणाचं किंवा कुणामुळं, पोलरायझेशन, कुणाचं, डायइलेक्ट्रिक, आणि विथ द हेल्प ऑफ डायग्राम. सो आपण डायग्राम एक ड्रॉ करूया. ही डायग्राम ड्रॉ करून घ्या तुम्ही सगळ्यांनी. हियर प्लस चार्ज, हियर मायनस चार्ज, okay, and in between this is dielectric medium and it has so draw this diagram. And we can say that this is the electric field. So draw this diagram. ओके, याचा अर्थ काय आहे बघा. आता इथे एक इलेक्ट्रिक फील्ड आहे, बरोबर. हे इलेक्ट्रिक फील्ड ह्या डायइलेक्ट्रिकला अप्लाय केल्यामुळे काय झालं, याच्यामध्ये अलाइनमेंट तयार झाली. ठीक आहे, आणि इथं प्लस आणि मायनस चार्ज इंड्यूस झाला बघा. तर ही जी एक सिस्टीम आहे, तर ह्या सिस्टीमचं टोटल, ज्याला की नेट इलेक्ट्रिक फील्ड काय म्हणतात बघा, नेट इलेक्ट्रिक फील्ड, ज्याला की ई डॅश असं म्हटलं जातं. तर अप्लाय किती केलं होतं, ई इतकं अप्लाय केलं एक्सटर्नल इलेक्ट्रिक फील्ड. आणि हे अप्लाय केल्यामुळं डायपोल जे अलाइन झाले, त्यामुळे प्लस मायनस काय झालं तयार, इंटरनल इलेक्ट्रिक फील्ड एक तयार झालं ना. तर ते किती असतं, मायनस ई झिरो असतं, कारण जेवढा अप्लाय केलेला आहे त्याच्या अपोजिट डायरेक्शनला ते आतमधलं असतं इंटरनल, म्हणून ते काय लिहिलं, मायनस लिहिलं. मग मला सांगा, अप्लाय जेवढं केलंय तेवढं ई, त्याच्यामधनं काहीतरी मायनस होणार ना अलाइनमेंट झाल्यामुळं. त्यामुळे टोटल ईडीची व्हॅल्यू काय झाली सांगा, कमी झाली. कमी झाली म्हणजेच काय झाली, रिड्यूस झाली ना. लक्षात येते. सो मायनस साईन का आलं, कारण हे इलेक्ट्रिक फील्ड याला कसं आहे, अपोज आहे. सो ई बार अँड ई झिरो बार आर अपोजिट. सो दिस इज व्हॉट, दिस इज द रिडक्शन कुणामध्ये, इलेक्ट्रिक फील्डमध्ये झालं. आता ही मागाच्या सारखीच प्रोसिजर, अलाइनमेंट वगैरे सगळी होती. पहिल्यांदा रँडमली ओरिएंटेड होते ई झिरो असताना, नंतर ई अप्लाय केला. सो यांची अलाइनमेंट कशी झाली, एका पॅरलल लाईनमध्ये झाली, तेव्हा तिथे ई झिरो इंट्रोड्यूस झाला, आणि तो ई झिरो हा ई मधनं मायनस झाल्यामुळे ईडीची व्हॅल्यू काय झाली, कमी झाली. सो याला म्हटलं जातं रिडक्शन इन द इलेक्ट्रिक फील्ड. ओके, आता याच्याच एक दोन केसेस सांगितले, त्या काढूया. इंड्युस्ड सरफेस चार्जेस ऑन द डायइलेक्ट्रिक. पहिली केस म्हणतो मी, इंड्युस्ड surface charges on dielectric establish a polarization field. सो याची डायग्राम बघा मी कशी काढतो. हे प्लस, हे मायनस, आणि हा जो स्लॅब आहे आपला मधला डायइलेक्ट्रिकचा, हा कसा दिसेल, हा असा काढेल. ओके, प्लस आणि मायनस, आणि त्याच्या आतमध्ये कोण आहे, या डायरेक्शनला ई झिरो आहे, आणि या डायरेक्शनला कोण आहे, ई आहे, म्हणून दोघांची काय झाली, सबट्रॅक्शन झाली. सो दिस इज द फर्स्ट केस. नेक्स्ट, द नेट फील्ड ई डॅश इज अ वेक्टर सम ऑफ. सेकंड केस, द नेट म्हणजे टोटल, द नेट फील्ड ई डॅश इज वेक्टर सम ऑफ, वेक्टर सम म्हटलेलं आहे, ई बार अँड ई झिरो बार, पण त्यातला ई झिरो मायनस आहे ना, त्यामुळं ई मायनस ई झिरो मिळते. मॅग्नेट्यूड व्हॅल्यू जर आपण बघितली तर ती कशी मिळते, अशी मिळते. ओके,
सो हीच डायग्राम पुन्हा रिप्लेस करूया बघा, प्लस हे मायनस आणि हा स्लॅब, स्लॅबमध्ये पुन्हा मी इथं दाखवतो ई डॅश आणि इथं दाखवतो ई, म्हणजे ह्या ई डॅशची आणि ईची डायरेक्शन कशी आहे, सेम आहे, राईट साईडला आहे, फक्त ह्या E0ची डायरेक्शन मायनस होती त्यामुळे ह्या ई मधनं तो काय झाला, मायनस झाला. सो दिस इज अवर सेकंड केस, वी कॅन से दॅट. सो दिस इज नथिंग बट द रिडक्शन ऑफ इलेक्ट्रिक फील्ड ड्यू टू पोलरायझेशन ऑफ ए डायइलेक्ट्रिक विथ द हेल्प ऑफ डायग्राम. बघा लक्षात आलं का, अगेन वन ऑफ द थिअरॉटिकल पॉइंट. सो मला वाटतं इथपर्यंतचे हे थिअरॉटिकल पॉइंट आहेत जे की कपॅसिटरच्या आधी हे सगळे गरजेचे आहेत. बघा याच्यानंतर आता डायरेक्ट कपॅसिटर तयार होतो, कारण इथनं हा कपॅसिटरचा एक प्रकारचा. सो याच्या पुढचा जो पॉईंट आहे तो कपॅसिटरचा पॉईंट आहे. सो ही एवढी जी थिअरी आहे ही रिलेटेड आहे कशाशी, चार्जेस, मग ते बाउंड चार्जेस, फ्री चार्जेस, पोलरायझेशन, ससेप्टिबिलिटी किंवा डायपोल मुवमेंट, किंवा मग हे रिडक्शन ऑफ इलेक्ट्रिक फील्ड किंवा नॉन पोलर डायइलेक्ट्रिक्स किंवा पोलर डायइलेक्ट्रिक्स याच्याशी रिलेटेड ही मग थिअरी आहे. लक्षात आलं, थोडंसं थिअरॉटिकल लेक्चर झालेलं आहे आज. कितपत समजतंय बघा, जेवढं सोप्या भाषेत सांगता येईल तेवढं मी सांगायचा प्रयत्न डेफिनेटली केलेला आहे. याच्यामध्ये जर काही शंका असतील मग तशा तर तुम्ही मला विचारा. ओके, सो थांबूया, आपण भेटूया पुढच्या लेक्चरला यामधला पुढचा पॉईंट घेऊन. तोपर्यंत अभ्यास करा आणि काही शंका असेल तर मग विचारा. थँक्यू सो मच.